निमित्ता अधिक मासाचे कथा भाग 13। पुरुषोत्तम मासात संपूर्ण महिनाभर उपवासाचे एक व्रत आहे। हे व्रत केल्याने व्रत करणाऱ्यांचे तर कल्याण होतेच, पण सहवासात आलेल्या व्यक्तींचेही कल्याण होतेच, असे नारायणांनी लक्ष्मीला सांगितले। ती कथा अशी: नर्मदा काठी वसलेल्या महिष्मती नामक नगरीत एक विधवा स्त्री राहत होती। तिचे नाव चंद्रिका। पतिनिधनानंतर चंद्रिकेने कडक व्रताचरण सुरू केले। विधवापणाचा आचार धर्मशास्त्रात आधीच कठीण वर्णिला आहे। स्वधर्माचरण हेच जीवन समजण्याच्या काळात विधवापणाचा कठीण आचार आणि लोकापवाद यामुळे सतीत्व पत्करणे पुण्याचे मानले जाई। कठीण आचरणामागे देह शिणविणे हाही विचार आहे। या दृष्टीने चंद्रिका उपवासाचे व्रत करू लागली। खरे तर उपवास म्हणजे जवळ बसणे, खाण्यापिण्याच्या विधिनिषेधाऐवजी अखंड परमेश्वराच्या सानिध्यात राहणे इथे अभिप्रेत आहे। पण आपण विधिविधानापेक्षा सोयी सवलतीचाच अधिक विचार करतो। उपवासाने पचनक्रियेवर अनुकूल परिणाम होतो हे खरे, पण रोजच्या आहारात राजस तामस आहारच अधिक असतो, त्यामुळे चित्तवृत्तीही तीव्र परिणामी होतात। आहाराचे परिणाम मानसिकही होतातच। त्यामुळे उपवासाच्या निमित्ताने सात्विक आहार घेतल्याने मन प्रसन्न होते व भजन कीर्तनात ते सहज रममाण होते। हाच उपवास। त्यामुळे मन षडविकारांपासून दूर जाते, शांत होते आणि दयेचे सृजन होते। दया, क्षमा, शांती तेथे देवाची वस्ती याची प्रचिती यायला वेळ लागत नाही। अशा अवस्थेत गेलेली ती चंद्रिका महिनाभराच्या उपोषणाने क्षीण झाली आणि मार्गातच मूर्छा येऊन पडली। एका वृद्धेने तिला सांभाळले। ती वृद्धा पूर्वी चंद्रिकेकडेच कामाला असायची। शुद्धीवर आल्यावर तिने चंद्रिकेला तिच्या अवस्थेचे कारण विचारले। ती म्हणाली की एवढे पुण्य असेल तर मला एका दिवसाचे व्रत द्या, माझे कल्याण करा। चंद्रिकेने तात्काळ तसे केले। या पुण्यामुळे ती वृद्धा पुढे काशी क्षेत्रात काशीनाथ म्हणून जन्माला आली आणि चंद्रिका ही मुक्त झाली। तिच्या नावाने लिंग स्थापन केले गेले। अशा रीतीने चंद्रिका आणि वृद्धा दोघेही अजरामर झाले। असे हे उपवास महात्म्य नारायणांनी लक्ष्मीला निवेदन केले, ते आज आपण पाहिले। आपणही असे एखादे व्रताचरण करून आत्मकल्याण साधूया।